आपल्याला जर राजकीय दोस्त किंवा क्रांती दोस्त जर मिळवायचे असेल, खरं खरं पॉलिटिकली करेक्टनेसची गोष्ट करत नाही मी, म्हणजे चला ह्यांना बरं वाटेल म्हणून बोलूया असं नाहीये. खऱ्या अर्थानं आपल्याला मागं राहिलेल्या लोकांना जर जोडायचं असेल तर तो म्हणतोय मला काहीतरी पाहिजे आहे, मोठं मन करून दिलं पाहिजे, कारण मोठी लढाई आहे. तर मग आता काही जागा राहिल्याच नाहीत, खासगीकरणच झालंय. अरे 4 जागा जरी सरकारी नोकरीच्या राहिल्या तरी आपण त्याला म्हटलं पाहिजे हो वर्गीकरण झालं पाहिजे, तुझं बरोबर आहे. बहुदेववादाचं पॉलिटिक्स ते करतायत. लहुजी आणतील, मग लहुजींवर आपण क्लेम केला, मग त्यांनी मातंग ऋषी आणला, मग आपल्याला वाटलं ते बुद्धाला पर्याय आहे का, कशाला आपण त्याला पोटात घेतलं पाहिजे. मातंग ऋषीची स्टोरी ही ब्राह्मणी छावणीच्या विरोधातली स्टोरी आहे, आपण ती क्लेम करणार की नाही. तर छोट्या जातीला वर्गीकरणाचा या मोठ्या एकत्रित आरक्षणामध्ये फायदा होतो, तर ह्या जाती मागांसोबत या लढ्यामध्ये येणार नाहीत. जो काही एक असा कांगावा आणि वातावरण तयार केलं गेलं की 58 जातीचा लढा हा एका महारांच्या विरोधात आहे. हे का केलं गेलं तर हा पॉलिटिकल एक गोंधळ आहे. त्याशिवाय सलोखा निर्माण होऊ शकत नाही, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला दिसतंय काय सलोखा बिघडलाय म्हणजे काय काय होतंय. तर मला बाई म्हणून जे वाटतं फेसबुकवर जे बघते मी, म्हणजे मांग म्हणतो की मी तुमच्या बायकांना तमुक तमुक करतो 10 बायकांना वगैरे, मग महार म्हणतो मी तू तर माझ्या बाप्पाने काढलेला आहे वगैरे, असं एक बघितलं की तुम्ही. अशा लेवलच्या कमेंट फेसबुकवरती सुरू आहेत. तर जातीची युद्ध किंवा समूहाची युद्ध ही बायकांच्या शरीरावर खेळली जातात. असं एक आम्ही स्त्रीवादाचे अभ्यासक म्हणून आम्ही जे शिकलोय किंवा आम्हाला आता समाजामध्ये त्याचे प्रॅक्टिकल दिसतंय, तमक्याच्या बायकांना असं असं करू मग इथपर्यंत, म्हणजे महार मांगांचं युद्ध हे त्या समाजातल्या बायकांना बाधित करणं, त्यांच्यावर लैंगिक शाब्दिक हिंसाचार करणं असं येऊन पोचलेलं आहे. आणि दोन्ही समाज मला असं वाटतं की माणूस म्हणून ती पातळी सोडून एका जनावराच्या हिंस्रतेच्या कुत्र्यासारखं एकमेकांवरती भुंकत आहेत असं मला दिसतं. आता हे बघायचं कसं, म्हणजे खूप चिंतेचं आहे का, तर मला वाटतं की नाही. मला सगळे प्रश्न करतात अरे काय झालंय काय चाललंय ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी म्हणते जे काही पोटात आहे ते एकदा वकून टाकू द्या सगळ्यांना. हे जात म्हणून एकमेकांबद्दल साचलेलं आहे ना, नाही बोललं तरी ते साचलेलं आहे, आतून पित्त खवळत असेलच. तर ते एकदाच बाहेर पडलं तर मला असं वाटतं की आपल्याला काय काय आत साचलेलं आहे त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजेत हे एक लक्षात येईल. जर लोकांच्या मनात म्हणजे समूहाच्या मनात एकमेकांबद्दल काय काय राग, लोभ, द्वेष, मच्छर, मागण्या, अपेक्षा हे जे काय आहे ते बाहेर पडल्याशिवाय आपल्याला सलोखा निर्माण करता येणार नाही. म्हणजे सलोखा मला काय वाटतं की 2 समाज भांडतात आणि मग सगळ्यांनी एकमेकांना गप्प बसा असं म्हणणं, तर त्याने खरा सलोखा निर्माण होत नाही. फार तर एक आपण म्हणू की वरवरची शांती आपण करू शकतो. तर ह्या ज्या मागण्या आहेत, वाटणीचा जो प्रश्न आहे आणि मान्यतेचा प्रश्न आहे. मान्यतेचा प्रश्न काय आहे की म्हणजे मागांमधनं आमचं एक आदर्श प्रतीक काहीतरी असावं. मग त्यांची पोहोच कुठे आहे, नेमकी कुठपर्यंत उडी आहे, ती बाबासाहेबांपर्यंत आहे. तुम्ही असं बघाल की त्याला ईर्ष्या म्हणून बघाल, मत्सर म्हणून बघाल, पण मी असं उलट बघते की मांगांना आंबेडकरांशिवाय दुसरं काही दिसतच नाही. अण्णाभाऊ कसं घेतात ते फकीर कादंबरी, जसं संविधान धरलंय बाबासाहेबांनी असं अण्णाभाऊंच्या एक इमेज निर्माण केले जातात. किंवा जे जे बाबासाहेबांना आहे, डॉक्टर असेल, बॅरिस्टर असेल, आणखीन विश्वरत्न असेल, काही असेल, ते अण्णाभाऊंना पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, मांगांना आपला बाबासाहेब पाहिजे, उलट येते. तर हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल, म्हणजे मानसिक पातळीवर पण आणि वाटणीचा प्रश्न म्हणून पण. तर मी असं बघते की महायान जो आहे, महायानमधून आपल्याला काय शिकता येईल. तर बहुदेववाद हा प्रश्न खरं तर 2017ला पण निर्माण झाला होता. जिजांचा फोटो बाबासाहेबांच्या एका लाईनीत असा हे लावलंय ना, तसा एक लावला गेला. त्यांचा स्मृतिदिन होता एकनाथ आवाडांचा, आणि असं काही फेसबुकवर गदारोळ उठला. मी ह्या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने बोलणार आहे
की ते म्हणे बाबासाहेब व्हायला निघाले का वगैरे वगैरे, आणि मग तो फोटो काढा. मग मानवी हक्क अभियाननी माफी पण मागितली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एक लेख लिहिला आणि बहुदेववादाची एक कन्सेप्ट, बहुजन आपण सगळे बहुदेववादी आहोत आणि महायान सुद्धा आपल्याला तो शिकवतो. काय आहे, आपला कुलदेव असतो, आपला गावदेव असतो आणि आपला एक लोकदेव असतो. जसे की आपली कुलदेवी मरिये असू शकते, अंबाबाई असू शकते, आपला गावदेव काळभैरवनाथ असू शकतो, आपला महाराष्ट्राचा देव खंडोबा विठोबा असू शकतो. तसं आपण हे प्रतीक पोटात घेण्याचं एक सांस्कृतिक राजकारण करणार आहोत की नाही. मी बौद्धांना बोलते बरं का, याच्यासाठी बोलते की तुमचं फलाना फलाना काय त्याची लायकी, काय त्याच्या डिग्र्या वगैरे वगैरे सुरू असतं. तर कुठल्याही जातीला जोडण्यासाठी तुम्हाला प्रतीकाला जोडावं लागेल. आणि प्रतीक म्हणजे ज्या प्रतीकाभोवती समाज गोळा होतो. अण्णा भाऊ लहूजी यांच्या भोवती जर मांगोळा होत आहेत तर त्यांना पोटात घेण्याचं बहुदेववादी, खरं तर ब्राह्मणी शक्ती बहुदेववादी नाहीत, आपण आहोत. अवैदिक हे बहुदेववादी आहेत, ब्राह्मण नाहीत. त्यांचा चुपादेव नंतर बाहेर पडतो. तर मग बहुदेववादाचं पॉलिटिक्स ते करतायत. लहूजी आणतील, मग लहूजींवर आपण क्लेम केला, मग त्यांनी मातंग ऋषी आणला, मग आपल्याला वाटलं ते बुद्धाला पर्याय आहे का, कशाला, आपण त्याला पोटात घेतलं पाहिजे. मातंग ऋषीची स्टोरी ही ब्राह्मणी छावणीच्या विरोधातली स्टोरी आहे. आपण ती क्लेम करणार की नाही. आपण काय करतो की ह्यांना वेगळं काहीतरी पाहिजे असतं. आणि मांगांची जी मेंटॅलिटी आहे ती स्वगवसलेल्या समूहाचं काय होतं, म्हणजे आता मला काहीतरी किंमत पाहिजे. अत्यंत कोपऱ्यात पडलेल्या समाजाला जर आता पब्लिक स्पेसमध्ये किंवा जागेमध्ये दिसायचंय, सन्मानाने दिसायचंय, तो त्या प्रतीकाभोवती गोळावेल. या प्रतीकांचं राजकारण जर RSS ला नीट कळतं, भागवत अण्णाभाऊ पुढे झुकतो, मनातल्या मनात काय ह्यांचा देव म्हणत असेल भागवत, ह्याला टिळकांचा वासुदेवचा गुरु करून ठेवलाय, पण असं मनात म्हणत असेल, पण झुकतोय ना. मोदी झुकतो अण्णाभाऊ पुढे, का झुकतोय, तर त्यांना या प्रतीकांचं राजकारण कळलेलं आहे. ते बौद्धांना कधी कळलं. आता जी एकमेकांच्या प्रतीकांची चेष्टा चाललेली आहे, तर मला असं वाटतं की समूहाला जोडण्याचं हे राजकारण नाही, आपल्याला ते कळालं पाहिजे. तर आपल्याला महायानाकडून हे शिकता येईल जर आपण बौद्ध असू. आता दुसरा जो मुद्दा आहे तो वाटणीचा मुद्दा आहे. आणि मी असं म्हणाले की हा मुद्दा दोन पद्धतीने आपल्याला बघावा लागेल. अप्लाइड आंबेडकरवाद म्हणजे व्यावहारिक किंवा उपयोजित आंबेडकरवाद, ह्या मार्गाने एक बघावा लागेल. आणि दुसरा फिलॉसॉफिकल आंबेडकरवाद. ह्या दोन्हीमध्ये हा मुद्दा बसतो की नाही, तर बसतो. ह्याच्यात मांगांना किती फायदा आहे, तुम्हाला काय करायचंय. आज जर हा मुद्दा घेऊन संघ मांगाला त्याच्या दावणीला बांधत असेल आणि 4% वोट किंवा समजा छोट्या मुलांची मतं सोडून देऊ आपण, किमान 2 ते 2.5% मतं 19-29च्या इलेक्शनसाठी तो त्याची तयारी करत असेल, तर मला असं वाटतं की ह्याचा फायदा तुला होत नाही, आम्हाला ज्यादा फायदा होणार, किंवा आता काही जागा राहिल्याच नाहीत, खासगीकरण झालंय. अरे 4 जागा जरी सरकारी नोकरीच्या राहिल्या तरी आपण त्याला म्हटलं पाहिजे हो वर्गीकरण झालं पाहिजे, तुझं बरोबर आहे. हे म्हटलं तर मला असं वाटतं की आज मातंग समाजामध्ये जी काही एक ज्याला आपण म्हणू की माझा हा शत्रू आहे, ह्याचा हा म्हटला की समोर खड्डा आहे तर मी ऐकणार नाही, अशी एक मानसिकता मांगांमध्ये झालेली आहे. ती कारणं जी सुरू आहेत, आरक्षणाचं काय झालेलं आहे, खाजगीकरणच झालेलं आहे, बॅकलॉगच नाही, काही असो, त्या 2 जागा आहेत त्याचं वर्गीकरण करा, म्हणजे तुम्हाला हे क्रांती दोस्त म्हणून जमवता येते. मी सलोख्याबद्दल बोलत नाही, पुढच्या राजकारणाबद्दल बोलते. फुले आंबेडकरवादाचं राजकारण काय, तर तिसरी राजकीय शक्ती आणि सांस्कृतिक शक्ती म्हणून आपण पुढे आलो पाहिजे. तर याला खेळ काय महाराष्ट्रातच बसत नाही, आपण सगळ्या भारतभर बघतोय. म्हणजे उत्तर भारतामध्ये चांभारांच्या राजकारणाच्या विरोधात भंग्यांना, सुदर्शनांना, मांझींना, मुसाहारांना, चुडांना उतरवलेला आहे. आज पंजाब आणि हरियाणामध्ये 12.5-12.5% वाटणी झालेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा न्यायालयाने म्हटलं की आम्ही या वर्गीकरणासोबतच क्रिमिलेअर लावणार आहोत, तेव्हा ज्या जाती ज्यादा मध्यमवर्गीय आहेत किंवा ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो त्या जाती क्रिमिलेअरच्या विरोधात उतरल्या आणि कंजर,
सुदर्शन हे म्हटले की नाही, क्रिमिलेअर लावा, आम्ही रस्त्यावर उतरू. तिकडे मांजी बिहारमध्ये दुसादांच्या किंवा पासवान ज्यांचं आडनाव आहे त्यांच्या विरोधात उतरले, म्हणजे क्रिमिलेअर लावा. यांना काहीच कळत नाही, यांना भाजपची बोली कळते. ह्या जातींना वर्गीकरणाची डिमांड सामाजिक न्यायाच्या चौकटीत पण मांडता येत नाही. ह्या जातींना आपल्यासोबत बरं वाईट काही चाललंय हेही कळत नाही. तेव्हा यांना आपण जसं एका मोठ्या शत्रूला ट्रीट करतो तसं करायला नाही पाहिजे, असं मला एक व्यक्तिशः वाटतं. समोर जसा काही प्रतिपक्ष आहे असं आपण जे ट्रीट करतो तर मला वाटतं की पॉलिटिकल समजदारी नाही. एका लहान बाळाला हाताला धरून शिकवावं लागतं, ते आपण केलं पाहिजे. आणि ही भूमिका आंबेडकरवादी म्हणून आपली असली पाहिजे. लहान बाळाला सांगतो आपण की अरे याला हात लावू नको, हे भासतंय, ते ऐकत नाही जातं. मग काही काही आया खडूस असतात, असं उलटणं तापवते तर चरकत देतात, मग ते जात नाही नंतर चुलीकडं किंवा तापलेल्या भांड्याकडं. तर मला असं वाटतंय की हा प्रशिक्षणाचा भाग आहे. जवळजवळ एक 5-6 वर्षापासून स्वतंत्र आरक्षणापासून ते वर्गीकरणापर्यंत डिमांड आली आणि वर्गीकरण अ ब कडच होतं. आता ह्या 2 महिन्यामध्ये बघतोय आपण, 2च महिन्यामध्ये अ ब कड नको रे बाबा असं स्वतः म्हणू लागलेत. का? काही फायदा नाहीये. मग काय पाहिजे? अ ब क पाहिजे. अ ब क सुद्धा नको म्हणू लागलेत. काय म्हणतात? अ ब पाहिजे, अ ब पाहिजे. आणि त्यांना सांगितलं अरे चार्ट बघा, लहुजी साळवे आयोगाचे चार्ट बघा, भंगी सुद्धा ओव्हर रिप्रेझेंटेड आहेत. तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात असं दिसेल मातंगांना मायनस, म्हणजे निम्म्यापेक्षा मायनस जागा आहे सगळ्यामध्ये. 4th क्लासमध्ये सोडा, म्हणजे तिथं तर असतीलच समजा, पण 3 मध्ये, 2 मध्ये, 1 मध्ये सुद्धा जिथं एक भंगी पाहिजे तिथं 4 भंगी आहेत, जिथं 2 तहसीलदार भंगी पाहिजे तिथं 8 भंगी आहेत, चांभार जिथं 10 पाहिजे तिथं 22 आहेत. ही आकडेवारी मी फेसबुकला याच्यासाठी टाकली की महाराष्ट्रामध्ये असं एक वातावरण तयार केलं की हा 58 जातीचा लढा एका जातीच्या विरोधात आहे. आता मग बबनराव घोलप पुढे आलेत, खूप सारे चर्मकार संघटना एकत्र येऊन सांगतात की वर्गीकरण नको. का? चर्मकार आणि ढोरांना त्याचा फायदा होतो. तर छोट्या जातीला वर्गीकरणाचा या मोठ्या एकत्रित आरक्षणामध्ये फायदा होतो. तर ह्या जाती मागांसोबत या लढ्यामध्ये येणार नाहीत. जो काही एक असा कांगावा आणि वातावरण तयार केलं गेलं की 58 जातीचा लढा हा एका महारांच्या विरोधात आहे. हे का केलं गेलं? तर हा पॉलिटिकल एक गोंधळ आहे, हे राजकारण आहे. आणि हे राजकारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला केवळ भाजपचा सत्ताधारी बनण्याची प्रक्रिया नाही समजून चालणार, तर भाजपाला किंवा संघाला हिंदू राष्ट्र बनवायचंय ती प्रक्रिया पण आपण समजून घेतली पाहिजे. हिंदू राष्ट्राच्या विरोधातला सगळ्यात मोठा आडसर म्हणजे शेड्यूल सूची आहेत. दोन्ही SC आणि ST ह्या नॉन हिंदू सूची आहेत. SC आणि ST ह्या नॉन हिंदू सूची आहेत. आणि नॉन हिंदू सूची मधला एक भारतभरातला एक गट गर्व से कहो हिंदू हे म्हणतो. म्हणजे इथं मांग म्हणतात, बिहारमध्ये मांझी म्हणतात, राजस्थान, पंजाब, हरियाणामध्ये सुदर्शन, चुडा, मुसाहार म्हणतात. खाली मादिगा सुटले त्यांच्या तावडीतून मादिगा म्हणत नाहीत आता, पण तमिळनाडूमध्ये आपल्याला दिसतं की चकलियार, अरुंधतीयार ह्या 6 जाती छोट्या छोट्या ज्या एक गटात बांधलेल्या आहेत त्या म्हणतात गर्व से कहो हिंदू आहे. तर हिंदू राष्ट्राचा अजेंडा पुढे न्यायचा असेल तर शेड्यूलला पहिल्यात, ह्या सूचीला पहिल्यात कमजोर केलं पाहिजे. आणि म्हणून त्यातल्या निम्म्या जातींना ही आग लावलेली आहे. म्हणजे आपल्याला दिसतं की 75 ते 2004 पर्यंत पंजाब आणि हरियाणाचं आरक्षण वर्गीकरण अ ब मध्ये झाल्यावरती बंग्यांमधून, सुदर्शनमधून, चुडामधून, मुसाहारमधून त्या पदासाठी लायक उमेदवार मिळालेले नव्हते. त्या जागा वाया गेल्या, कारण ते एक्सक्लुडेड आरक्षण होतं, म्हणजे वजाबाकी करणं, कुणीच कुणाच्या गटात यायचं नाही. 30 वर्षे वाया गेल्यामुळं उत्तर भारतामध्ये जे चांभार आहेत ते म्हणतात वर्गीकरण नको, हे संविधानाच्या विरोधात आहे वर्गीकरण. पण मुद्दा, तुम्हाला जर राजकीय शक्ती म्हणून उभं राहायचं असेल त्या काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात, तर संविधानवादी असल्याचा आव आणणं सोडलं पाहिजे.
सांगते, माझा तोच मुद्दा आहे. आपल्याला संविधानाला ठेच कुठं पोहोचते तर वर्गीकरणाचा विषय आल्यावरच. तिकडे जंगलाच्या जंगला नष्ट केली, अदानी अंबानीला खाऊ घातलं, हा शक्ती महामार्ग चाललाय शेतकऱ्यांच्या शेतातून, तेव्हा संविधान काही आठवत नाही, कुठल्याच मुद्द्यात आठवत नाही. फक्त खालच्या जातींना काहीतरी द्यायचंय तेव्हा ते आठवतं. मग संविधानवादाची पोझिशन ही आपली सिलेक्टेड आहे, ही पहिल्यांदा सोडली पाहिजे. संविधानाचं ओझं डोक्यावरून आधी उतरवू आपण. आपल्याला जर राजकीय दोस्त किंवा क्रांती दोस्त जर मिळवायचे असेल, खरं खरं पॉलिटिकली करेक्टनेसची गोष्ट करत नाही मी, म्हणजे चला ह्यांना बरं वाटेल म्हणून बोलूया असं नाहीये. खऱ्या अर्थानं आपल्याला मागं राहिलेल्या लोकांना जर जोडायचं असेल तर तो म्हणतोय मला काहीतरी पाहिजे आहे, मोठं मन करून दिलं पाहिजे, कारण मोठी लढाई आहे. तुम्हाला राजकीय ड्रायव्हिंग फोर्स म्हणून तुम्ही ड्रायव्हर म्हणून बसलेला आहात, तुम्ही एका राजकीय फोर्सचं नेतृत्व करता आहात, तर दुसऱ्यांना असंच जोडणार का गप्प बसा आपण भांडू नको सलोखा ठेवूया असं नाही. त्याच्या मागणीचं तुम्हाला काहीतरी निरसन केलं पाहिजे. आणि तो इथपर्यंत आलाय ना आता की आम्हाला अट नको बाबा, आम्हाला सेपरेट नको बाबा, वर्गीकरण करा, अबकड नको बाबा, अब करा, अबक नको बाबा, अबक करा नुसतं. त्याला पुढचा रस्ता हळूहळू दिसणार आहे, जरा धीर धरा. याचं कारण असं आहे की रोस्टर जे आहे तर पहिलं जे रोस्टर होतं ते 100 पॉईंट होतं, आता 200 पॉईंट रोस्टर आलेला आहे. 7व्या नंबरला एससीची सीट आहे. मी खूप वर्गीकरणवाल्या नेत्यांना समजावून सांगितलं, पहिला जो रोस्टरचा पद्धत होती त्याच्या 4थ्या नंबरला सीट होती एससीची. सगळ्यांना जे नोकरीला असतील त्यांना माहिती असेल. आता ती 7व्या नंबरला आहे. आणि 7व्या नंबरची सीट जेव्हा तो माणूस रिटायर होईल तेव्हा मग ब येईल. ब रिटायर समजा आपण असं मिनिमम 30 वर्षाचं धरू, मग क येईल, त्यानंतर त्याच्यानंतर 30 वर्षांनी ड, 3 चौक 12, 120 वर्षांनी एकाचा नंबर येईल. असं आता हे झालं सर्कलमध्ये चालणार आहे. लॉटमध्ये फायदा होऊ शकतो, जसं पोलीस भरती, जसं शिक्षक भरती. मग शिक्षक माग नाहीत का, पोलीस माग नाहीत का, हे म्हणतात नाही आम्हाला कलेक्टरसाठी पाहिजे. समज नाही, युपीएससीतून कलेक्टर होतो, एमपीएससीतून नाही. आणि वर्गीकरण हे राज्यात होणार आहे, केंद्रात नाही. तर ह्या जातीला हळूहळू यातले पेच पण समजावून सांगितले पाहिजेत. आणि समाधान पण आपल्याला त्या चार्टमध्ये दिसतंय ना की बंगी ओव्हर एक्सेस आहे, ढोर चांबार ओव्हर एक्सेस आहे, तर आपण हे टाळू नाही शकत की आम्ही वाटा नाही खाल्ला बाबा तुझा, आता तुझं तू बघ, असं नाही. तो जो मायनस मध्ये समूह आहे त्याला वरती आणण्यासाठी तुम्हाला वर्गीकरणाची जे मॉडेल आहेत, अब कड, अब क, अब, त्याच्यापेक्षा काय चांगलं आहे ज्याच्यातून फूट पण टाळू शकतो. आता हा फुटीचाच मुद्दा आहे ना. एक जी पोझिशन आहे बौद्धांची किंवा महारांची, ती फूट पडते. ऐक्यवादी महाराज आणि संविधानवादी महाराज, हे 2 नमुने बघते मी आता महाराष्ट्रामध्ये. ऐक्य फुटू देणार नाही, संविधानाला हात लावू देणार नाही. संविधान इतकं खिळखिळ झालं, तुमचं पॉलिटिक्स कुठे आहे? तुम्ही त्या भाजपच्या शेजारी मांडी लावून बसताय आणि मोर्चाचं नेतृत्व पण करताय. हे चालणार नाही, हे चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे. तर मला असं वाटतं की अत्यंत चांगलं मॉडेल, इन्क्लुझिव्ह मॉडेल, एक्सक्लुडेड नव्हे, की जसं पंजाब हरियाणाच्या सीटचा जो तोटा झाला, निम्म्या 12.5% जागांचा तोटा झाला त्या स्टेटला, एससीच्या लोकांच्या नोकऱ्या म्हणजे हे झाल्या, त्याला काय वाया गेल्या, वाया गेल्या. तर मग तसं न करता की हा बाबा देव आणि खोबरागडे सारखं परराष्ट्राचं दूध बनायला अजून मांगांमधून खूप वेळ जाणार आहे, होईल एखादा हे 5-10 वर्षामध्ये, पण नाही आला तर याला घ्या. याला काय इन्क्लुझिव्ह मॉडेल, वाया जागा जाऊ न देता तुम्हाला स्पेशल काही वाट काढता येते का? येते. कारण हे वजाबाकीमध्ये दिसत आहे. सगळ्यात सेकंड नंबरची जर लोकसंख्या इतकी मोठी वजाबाकीमध्ये दिसते, तर असं म्हणून चालणार नाही. तेव्हा तू बाबासाहेबांचं का नाही ऐकलं? ह्याचा अर्थ काय झाला की खूप आजारी पडला, 2-4 दिवस अंगावर काढलं, तुला 4 दिवसापूर्वी का नाही आला, आता मी तुझ्यावर इलाज करत नाही. तर डॉक्टर आहात तुम्ही, डॉक्टर सारखं वागलं पाहिजे आणि योग्य इलाज केला पाहिजे. याचं कारण असं आहे की एक म्हणजे तुम्हाला राजकीय शक्ती म्हणून उभं राहायचं आहे, त्याची ड्रायव्हिंग सीट सुटत चाललेली आहे, सुटली असं म्हणून खरं तर बोलायचं तर हे जर परत एकदा सगळं कलुषित झालेलं वातावरण आपण परत बदलवून नव्यानं एकमेकांच्या हातात हात घालून नवं काही करता येतं का, हा एक मुद्दा. आणि दुसरा,
मी मगाशी जे सांगत होते की ह्या दोन सूची ज्या आहेत त्या हिंदू राष्ट्राच्या समोरचा रोड आहे, अडसर आहेत. म्हणून यांचं पॉलिटिक्स जे आहे ते पॉलिटिक्स काय आहे? डिलिस्टिंग. आपल्याला असं दिसतं की 7 सिस्टर्स राज्यामध्ये डिलिस्टची मोहीम जोरदार पद्धतीने सुरू करण्याचं त्यांचं एक षडयंत्र होतं आणि त्याच्या आधी ते ऐकत नाही म्हणून मग नव्या जातींना एसटी मध्ये घुसवणं. आपल्याला दिसतं की कुकी आणि मैतीचा वाद काय होता. कुकी आणि मैतीचा वाद काय आहे तर मैतेईंना एसटीचा दर्जा द्यायचा आणि सगळ्या हिल एरियामध्ये ताबा मारायचा. आदिवासीची जमीन कुणीही घेऊ शकत नाही. आणि जे जे ख्रिश्चन झालेत त्यांना डिलिस्ट करायचं, जे जे मुसलमान झालेत त्यांना डिलिस्ट करायचं आणि जे जे बौद्ध झालेत त्यांना डिलिस्ट करायचं. इंजी कुठली भाषा बोलतायत? 2017ला परभणीमध्ये त्यांचा माझा स्टेजवरच सामना झाला होता. त्यांनी सांगितलं की 56ला एक जात संपलेली आहे, तिला वजा करा, मग काय वर्गीकरणाची गरज नाही. तिकडून जो काही एक रसद पुरवली जाते ती ही आहे. ही नीट समजून घ्या. हिंदू राष्ट्र घडवायचं असेल तर न हिंदूंना, अहिंदू नाही म्हणत, न हिंदूंना एकतर दाबून ठेवलं पाहिजे किंवा नष्ट केलं पाहिजे. आपल्याला दिसतं की कुकींचा खात्मा, नागालँडमध्ये नागांचा खात्मा हे सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये 2022ला डिलिस्टिंगची एक यात्रा आली एसटी मधल्या आणि त्याच्यामध्ये सांगितलं जे ख्रिश्चन बनलेत, आदिवासी जे मुसलमान आहेत त्यांना डिलिस्ट करा. मांगांना ही पडवलेली भाषा काय आहे की एक जात एससी मधून संपलेली आहे तिला डिलिस्ट करा म्हणजे तुमचं भलं होणार आहे, स्पर्धक कोण उरणार नाही. मांगांना हे कळत नाही 13% 7 ते 8% लोक वजा झाले तर काय उरणार आहे. आणि तुम्हाला बौद्ध व्हायचं नाही का? म्हणजे डिलिस्ट झालं तर अजिंक्य चांदणे डिलिस्ट होईल, मिलिंद आव्हाड डिलिस्ट होईल, अजून ज्यांना लोकांना बौद्ध बनायचं असेल तर ते डिलिस्ट होतील. एक आहे की तुम्ही बौद्ध बनू नका, तुम्ही बौद्ध बनू नका, तुम्ही हिंदू राहा. भैयासाहेब बिगाणे सारखा माणूस, हा संघाचा माणूस मांगांची लिडरशिप करतो, जो ढोर आहे, चर्मकार आहे. आणि त्यांनी काय, त्यांची पॉलिसी होती की हिंदू दलितांना निम्म्या जागा आणि बौद्ध दलितांना निम्म्या जागा. मी मांगांना ओरडून सांगितलं, अरे माझ्या कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला बघायचं का काय त्याच्यावरती, कोण कागदोपत्री बौद्ध आहे. हिंदू दलितांना निम्म्या जागा, बौद्ध दलितांना निम्म्या जागा. म्हणजे काय की बौद्धांना म्हणजे महारांना एकटा पाडा. म्हणजे महार महाराष्ट्रातच आहे सगळे, बौद्ध कुणी नाही, कसं करणार. समीर वानखेडे म्हणलं कागदोपत्र हिंदू महार असतो, मुद्दा कळाला का. तर ही ह्यांची गणित जी आहेत ती हिंदू राष्ट्राला घेऊन पण आहेत आणि 29ला एक साधारण 3% मतं ही सिक्युअर करण्याची ही एक यांची पॉलिसी आहे. आणि मला असं वाटतं की आपण त्यात जाम फसलो. एक तर तमिळनाडूचे नेत्यांनी एक चांगला स्टँड घेतला, बाळासाहेब आंबेडकरांनी चांगला स्टँड घेतला. त्यांनी हे म्हटलं की आम्हाला कोर्टाचा निकाल हाफ मान्य, पार्शियली मान्य. वर्गीकरण झालं पाहिजे का? हो. डिलिस्टिंग मान्य आहे का? नाही. क्रिमिलेअर मान्य आहे का? नाही. आता महाराष्ट्रातल्या वर्गीकरणाच्या प्रक्रियेबद्दल काय प्रश्न आहेत बौद्धांचे ते एक समजून घेतलं पाहिजे. आणि कृती कार्यक्रम आत्ता जर तुम्ही सहमत असाल तर एक आपण कॉमन पत्रक काढूया. पत्रक काय, कोर्टाने सांगितलंय, निर्णय दिले, आता तात्काळ वर्गीकरण करा. ही भाषा जे मांगांचे नेते बोलतायत तर मला असं वाटतं हे आगलावेपणाचं, त्यांचं आडमुठेपणाचं धोरण आहे. जर बाळासाहेब आंबेडकरांनी वर्गीकरणाला सांगितलंय, सहमती आहे. 15 एप्रिलचं त्यांचे प्रेस आहे, वर्गीकरणाबद्दल दुमत नाही, फक्त महाराष्ट्रातली आम्हाला प्रोसेस चालली आहे ते मान्य नाही. काय प्रोसेस आहे? वर्गीकरण सगळ्या जातींचं होणार असेल तर तुम्ही एका जातीच्या 4 टाळक्यांना घेऊन ज्या राज्यामध्ये वर्गीकरण झाले तिथे विमानाने ट्रिपा करताय, बार्टीचे पैशानी. त्यांना काही अपघातातलं काही कळत नाही. मागांना वाटते काहीतरी विमानातून फिरतोय म्हणजे काहीतरी होतंय. हे चालणार नाही. वर्गीकरण करण्यासाठी कोर्टाने म्हटलं की तुमच्याकडे इम्पेरिकल डाटा पाहिजे. नुसतं करा म्हणलं की करून चालणार नाही. बाकीच्या राज्यांकडे होता, कारण त्यांना वर्गीकरणाची प्रक्रिया म्हणजे तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये अगोदरचे आयोग होते. आपण म्हटलं की लहुजी साळवेचा आपण त्याला बेस मानू आणि करूया, तर आकडेवारींचा मुद्दा येतो, म्हणजे कोणाची किती पॉप्युलेशन. तर मला असं वाटतं की एक सहमती आपण बनवूया, वर्गीकरण झालं पाहिजे, तो बदर समितीचा अहवाल पब्लिक झाला पाहिजे आणि सगळ्या जातींच्या नेत्यांना किंवा प्रतिनिधींना आणि अभ्यासकांना या कमिटीमध्ये घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की सत्यशोधक बहुजन आघाडी ह्या मुद्द्यावरती
सहमती आहे की सगळ्या जातींचे किमान अभ्यासक तरी घ्या आणि अहवाल पब्लिक करा. दुसरं जो ते तात्काळ हे जे करतायत त्यांना एक थांबवूया. आपल्याला लोकसंख्या जी येईल 27ची जनगणना, त्याच्यानंतर कुणाचं किती शेअर एका वर्ष 1-2 वर्षांनी काय फरक पडतो. तर मला असं वाटतं ह्या 3 मुद्द्यावरती सहमती करूया, म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण जरा तरी आपण जे चाललंय एकमेकांच्या अंगावर धावून येणं कुत्र्यासारखं ते थांबेल असं मला वाटतं. तर ह्या 3 मुद्द्यांना घेऊन आपण अशा करता कार्यशाळा घेऊया. शैलेंद्र, तुला मान्य आहे का? साहेबांनी म्हटलंय पाठिंबा आहे, तुम्ही पोस्टी नका लिहू दुसऱ्या. आठवले साहेबांनी काय म्हटलंय की पाठिंबा आहे वर्गीकरणाला. गैरअर्थ काढू नका, पूर्ण प्रेस तुम्ही मान्य 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 पण साहेबांनी काय म्हटलंय लोकसंख्येच्या प्रमाणात, बरोबर ना, आणि जनगणना झाल्या, पण ठीक आहे ना. आठवले साहेबांनी पाठिंबा दिलाय, वामन मेश्रामांनी पाठिंबा दिले, बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे. तर मग लोकल लेवलची, जिल्हा लेवलची लिडरशिप जी आहे ना, ज्यांना नेता बनायचंय, आता ज्यांना मांगांचं बनायचं, ज्यांना महारांचं बनायचं, त्यांनी हा कालवा लावलेला आहे. तो कालवा कधी संपेल? आठवले साहेबांनी 2022लाच हनुमान साठेंच्या पुढाकाराने एक वर्गीकरणासाठी परिषद लावली होती पुण्यातच, तुम्हाला आठवत असेल. मला चांगलं माहिती आहे. त्यांनी म्हटलं मी सामाजिक न्याय मंत्री आहे, तोपर्यंत एक प्रस्ताव आणून द्या. एवढं तरी आरपीआयच्या लोकांनी समजून घेऊन ह्या काय म्हणतात सलोखा परिषदेला अजून गती द्या. तुम्हाला माहितीये का आठवले साहेबच मांगांचे नेते झालेत आता. जरा तरी पॉलिटिकल वागा. तर मला असं वाटतंय की 2 गोष्टी, एक म्हणजे आता जनगणना आलेली आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, पुणे, सोलापूर आणि नगर ह्या ठिकाणी ज्या मातंग परिषदा झाल्या, हे लय दुखलं भाजपला, RSSला. ह्या मातंग परिषदांमध्ये जी एक दिशा दिली गेली आणि मांगांच्या पुढाकाराने झालेल्या परिषदा आहेत. म्हणजे अमरावतीला मी असंच म्हटले की बौद्ध व्हायचे तर व्हा, नाही तर नका हो, पण राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र या. तिथल्या मांगांनी मला रागवलं. व्हायचं तर व्हा म्हणजे ह्याच्याशिवाय पर्यायच नाही. मला नंदाताई तायवाडांनी झापलं, मांगांनी झापलं मला. नाही म्हणे बौद्ध झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि अशा औरंगाबादला सुद्धा ठराव झालेला आहे चर्मकार आणि मांगांचा की आम्ही जनगणनेमध्ये बौद्ध लिहिणार. हा कालवा जनगणनेच्या समोर झाला. आता हा जो कालवा आहे जनगणना 27ला होणार, आम्हाला तोंडच राहिलं नाही. अरे बौद्ध लिहा मांगांनो, जात मागल्या, धर्म बौद्ध लिहा असं सांगायला तोंड राहिलं नाही. कारण हिंदू राष्ट्राचा अजेंडा जर पुढे सरकवायचा असेल तर हिंदूंची संख्या वाढली पाहिजे, इतर धर्मांची कमी झाली पाहिजे. तर हे एक राजकारण आहे. म्हणून ह्या सलोखा परिषदा धर्माच्या नुसार जनगणना समोर येईपर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणात घ्याव्या लागतील. त्या आंबेडकरवादी मातंग परिषदा असतील किंवा सलोखा परिषदा असतील, तर त्या घेण्यासाठी शहाण्या सुरत्या लोकांनी शैलेंद्र सारख्या पुढाकार घ्यावा असं मला वाटतंय. आणि मी खूप बोलले, खरं तर माफी मागते, म्हणजे ज्येष्ठ मंडळी बसलेले आहे. पण हा, तर मला असं वाटतं की कर्नाटकामध्ये, तुम्हाला सांगते, कर्नाटकामध्ये मादिगा आणि होल्यानाचा खूप वाद झाला होता. पण जेव्हा टेबलला बसले तेव्हा दुसरेच आले नको म्हणणारे. ते बोंबी आले, ते लंबाडा आले, जसं आता बबनराव घोलप आलेत. ज्यांचा ज्यादा फायदा होतो तेच विरोध करणार आहेत. म्हणजे भाऊ म्हणले आपलं मिटून घेऊ. आणि मग त्यांनी मैत्री परिषदा घेतल्या पौर्णिमेच्या दिवशी कर्नाटकमध्ये होल्यार आणि मादिगांनी. 1% भांडणं चालली तिथं आता. म्हणजे आपल्याकडे कैकाडी, वडार हे जे भटके लोक आहेत, तसं तिथं ते SC मध्ये आहेत. आणि भटके SC हे 1% सेपरेट मागतायत. ते त्यांना टाकले लंबाडा आणि बोंबीमध्ये. जसं की इथं ज्या तगड्या जाती आहेत, चांबार, डोहर, त्यांच्यामध्ये ते म्हणले आम्हाला काय येणार आहे, आम्हाला त्या 5% मधलं सेपरेट 1% द्या. तर हा वाद कधीच मिटणारा नाही. मला असं वाटतं की वर्गीकरणावरती 29चं इलेक्शन फडणवीस काढेल. हे फक्त काय अनपेड एक वर्कर पाहिजेत मांगांच्या मधून येणारे. त्यांना थोडंसं प्रेम दिलं, विष्णू कसबेंना RSSच्या स्टेजवर बसवलं, फडणवीसांनी थोडंसं गुच्छ दिला, शाल टाकली खांद्यावर, असं थोडंसं केलं तर मांगले भुकेलेले आहेत सन्मानाचे, पिढ्याने पिढ्या भुकेलेले आहेत. त्यांना थोडं पाठीवर हात मारले की, आणि मुख्यमंत्र्यांनी मारल्यावर. तर मला असं वाटतं की एक म्हणजे की राजकीय दृष्ट्या अदृश्य जाती, सांस्कृतिक दृष्ट्या अदृश्य जातींची ही खतखत दुखणं
आंबेडकरवादी म्हणून आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे अप्लाइड आंबेडकरवादी म्हणून नाही, फिलॉसॉफिकल चौकटीमध्ये सुद्धा, म्हणजे जे महादेवने सांगितलं मेत्ता है ना, मेत्तेच्या समतेच्या दृष्टीनं सुद्धा प्रज्ञेनं आपण समजावून घेऊया. आणि व्यावहारिक आंबेडकरवाद म्हणजे पुढे जायचंय की नाही, शक्ती संख्या मतं वाढवायची की नाही असं स्वार्थासाठी तरी, त्या दोन्ही दृष्टीने मला असं वाटतं की ह्या मुद्द्यावर खळखळ न करता काय म्हटलं पाहिजे, तुला 2% पाहिजे 2.5% घे. आणि बौद्धांचं जे काय नवबौद्धांना जे शेअर मिळणार आहे ना, तू बौद्ध झाल्यावर पण ह्याच्यात ये, आपली संख्या वाढते, लक्षात घ्या. जरा तरी डोकं लावा. मला असं वाटतं की रिकामी राहील ती जागा नंतर, सगळे छोट्या छोट्या जाती. तर नेता कानी जात आमचं बौद्ध लिहा म्हणते, जे बॉर्डरला आहे तेलंगणाच्या बॉर्डरला, धर्माबादच्या खाली, किनवटच्या खाली, नेता कानी किनवटच्या खाली, आम्हाला आता नेता कानी लिहूच नका म्हणते. काय लिहा, बौद्ध लिहा. मेहर जात. आता त्यांनी ते त्यांचं पूर्वी चांबार होतं त्यांच्या ह्याच्यामध्ये, आम्हाला चांबार इन्सेंटिव्ह वाटते. महार आयडेंटिटी जवळजवळ 5 लाख लोक छत्तीसगडचे काय झालेत, मेहरचे महार झालेत आणि माता बौद्ध. तर हे वाढणार आहे. म्हणजे तुमचं छावणी जी आहे ती मोठी करायची असेल, जरा लांबचं बघा, जवळचं बघू नका. आणि जर खरंच खासगीकरणाने नोकऱ्या संपलेल्या असतील तर द्या ना, मग संपले तर मुठीत काहीच नाही असं म्हणतं ना, तर मग देऊन टाका. तर एक शहाणपणा केला तर मला असं वाटतं की संवाद सुरू होईल. हे जे मोर्चे काढणारे लोक आहेत त्यांची भाषा, ते आंबेडकरवादाच्या चौकटीत आहे का, हे सगळ्यांनी तपासलं पाहिजे. आपल्याला पुढे जायचंय, सोबत जायचंय. तर मला असं वाटतं की जोपर्यंत एखादी जात मध्यमवर्गीय होत नाही किंवा प्रशासकीय भागीदारीमध्ये येत नाही, तोपर्यंत ती ब्राह्मणी छावणीच्या विरोधात जात नाही. तो ते मागांमध्ये 100% खरं होणार आहे. त्यांना होऊ द्या ना मिडल क्लास, नंतर ते एका सांस्कृतिक राजकारणासाठी तयार होणार आहे. ते कुठंच नाही. तर ते आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपली धडपड असली पाहिजे. म्हणजे मिडल क्लास झाला की त्याला वाटतंय मोठं घर बांधलं तर घरात काय ठेवू, साईबाबा ठेवू काय. तुम्ही मराठवाड्यात जाऊन बघा, मी काय बोलते ते मग तुम्हाला कळेल. तो बुद्धच घरात आणतोय. त्यांच्या स्वतःच्या बौद्ध परिषदा सुरू आहेत, त्यांचे स्वतःचे सामनेर शिबिर नागपूरला सुरू आहेत, त्यांचं स्वतःचं पौर्णिमेचं एक त्याला धम्मचर्चा करणारं घरगुती मंडळ, कौटुंबिक पारिवारिक धम्मचर्चा मांगांमध्ये सुरू आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? तर मला असं वाटतं की मध्यम वर्ग हा सांस्कृतिक दृष्ट्या दिसण्याचा प्रयत्न करू. माझ्या घरात काय ठेवू, माझ्या चौकटीला काय लावू. तर मध्यम वर्ग झाल्यावर धम्म चळवळीला पण गती मिळेल असं मी खात्रीने सांगते. महाराजांना वाटते की हे पोत्राचंच होणार आहेत, हे काय ते लमाचे. अरे म्हणू द्या ना, ते पण नीट समजून घ्या ना. मातंगीचे पुजारी तुम्ही आहात, तुळजापूरला कदम आहेत, येरमाळ्याला गायकवाड आहेत, हे महार मातंगीचे पुजारी आहेत. हे आपली आई एकच आहे. जुना सुद्धा सांस्कृतिक अनुबंध तुम्ही ह्या पॉलिटिक्ससाठी वापरा ना. त्याला पोत्राच म्हणतात, तुम्ही तिथं पुजारी होऊन बसले येडबाईला. हे चेष्टेच्या, हिनवण्याच्या, तिरस्काराच्या ह्याच्यामध्ये न जाता मला असं वाटतं की अशा परिषदांची गरज आहे मोठ्या लेवलला. आमच्या गुरूंच्या समोर जादा झालं बोलणं. मी आपली रजा घेते. मला इथं बोलवल्याबद्दल सर्वांचे आभार मानते. जय भीम.